श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, जीवन हे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक वळणावर नवीन शिकवण लपलेली आहे. आपल्या प्रत्येक अडचणीतून आपण आपल्या मंजिलीकडे एक पाऊल पुढे सरकतो. ज्या क्षणाला आपण आपल्या हृदयातून जगतो तोच खरा आनंद आहे. जीवनातील सुखदुःख हे सर्व क्षणभंगुर आहेत, परंतु आपल्या अनुभवातून मिळवलेले ज्ञान हे कायमचे असते. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असणारे व्यक्तीच जीवनात सार्थकता शोधू शकतात. ध्येयाचा पिछा करताना आपल्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि कठोर परिश्रमाची जोड द्यावी लागते. जीवन हे नात्याच्या सुंदर वळणाने भरलेले आहे. प्रत्येक नाते हे आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देते आणि हे दृष्टिकोन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत असतात. समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गणती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे. आयुष्य ही एक अनमोल भेट आहे. तिचा कदर करा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जीवनात सकारात्मकता ठेवा. तुमचे विचारच तुमच्या भविष्याचे आकार ठरवतात. समस्या आणि संकटे ही जीवनाची परीक्षा आहे, त्यांना धैर्याने समोर जा. आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी ह्या नियोजित नसतात, त्या अप्रत्याशितपणे येतात. जीवन हे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक क्षणाला मोलाचं बनवण्याची क्षमता आहे. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आयुष्यातील अडचणी ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना अडथळे म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पहा. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. आपल्या भूतकाळाचे ओझे सोडून नवीन उमेदीने पुढे चालत राहा. सफलता मिळवण्यासाठी धैर्य आणि कठोर परिश्रम हे दोन महत्त्वाचे साधन आहेत. आयुष्यात कठीण काळ येतो, पण तो कायमचा नसतो. संघर्षातून यश मिळवण्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा घ्या. आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात आहे. तो सकारात्मकतेने जगा आणि आपल्या स्वप्नांचा पिछा करा. जीवन हे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा. आयुष्य हे सतत बदलते. या बदलताना त्याला स्वीकारा. ते स्वीकारणे आणि त्यांच्याशी जुळवून घेणे ही आपली खरी कला आहे. जीवनात येणाऱ्या अडचणींना आव्हान म्हणून स्वीकारा आणि त्यांच्यातून विजयी होण्याचा मार्ग शोधा. आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे कधीही हार मानू नका. प्रत्येक पराभव हा नवीन विजयाची सुरुवात असू शकतो. आपल्या आयुष्याचा उद्देश सापडल्यावर प्रत्येक क्षणाला त्याच्या दिशेने वापरा. संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे. तो स्वीकारून आपण अधिक मजबूत आणि समर्थ बनतो. आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. विचारांवर नियंत्रण ठेवल्यास यश मिळवता येते. विचार स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा. आपल्या चुकांतून शिकून पुढे चालत राहा. चुकांमधून शिकणे हे प्रगतीचे चिन्ह आहे. चुकांतूनच आपण सुधारत असतो. समस्या म्हणजे एक नवीन संधी आहे. सध्या गोष्टीमध्ये खरा आनंद असतो. साध्या गोष्टीचा आनंद लहान असतो, पण महत्त्वाचा असतो. प्रामाणिकपणा आणि सत्यता
यशाचे महत्त्वाचे घटक आहेत. यशासाठी प्रामाणिकपणा आणि सत्यता ही खूप आवश्यक आहे. प्रामाणिकपणानेच जीवनात यश मिळत असते. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. आत्मविश्वासानेच आपले कर्तृत्व हे दिसत असते. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास यश मिळते. प्रयत्न करत राहा. यश तुमच्या पावलापावलावर येईल. निरंतर प्रयत्नामुळेच आपण यशस्वी होत असतो. प्रयत्न केल्याशिवाय यशही मिळत नसते. सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन आनंदमय बनते. आपल्या दृष्टिकोनानुसार जीवनाचा आनंद मिळतो. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने आपण कोणतेही काम हे करू शकतो. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवल्यास यश आपल्याला मिळत असते. मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे हे अधिक श्रेष्ठ असते. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधीकधी आपण ज्याच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसे आपल्यापासून फार दूर जातात. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. खूप वेळेला काही गोष्टी माहिती असून सुद्धा आपल्याला काही समजत नाही असा आव आणावा लागतो. तर काही गोष्टी समजून सुद्धा तुम्ही त्यावर काम करत नाही. अशी कृत्य हातून घडत राहतात. हा एक प्रकारचा खेळ नसून इथे स्वतःला आत्मपरीक्षणाची संधी देणे गरजेचं आहे. मला काय माहीत आहे त्यापेक्षा मला काय माहीत नाही हेही तपासणं गरजेचं आहे. इथे कुठचीच गोष्ट जी तुमच्या मनाला जास्त भावते ती सहज म्हणून तुमच्याजवळ आलीच नाही. काहीतरी कारण असं आहे ज्याची उकल तुम्हाला काढावी लागेल. त्यासाठी नामाची कास कधीच सोडू नकोस. साधनेमध्ये मस्त राहायला शिकलात की आयुष्य कापसासारखं हलकं, अगदी हलकं होऊन जातं. जे चांगलं आहे तेच तुझ्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. तुला ते घेता आलं पाहिजे. जे योग्य आहे तेच मी तुझ्याकडे पाठवत असतो. जे तुझ्यासाठी चांगलं नाही, तुझ्यासाठी ती गोष्ट योग्य नाही, ते मी कधीही तुझ्याजवळ येऊन देत नाही. तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच आम्ही तुझ्याकडे पाठवत असतो. आपल्या आयुष्यातील प्रेम आणि संबंध हीच आपली खरी संपत्ती आहे. सकारात्मक विचारांनी आपले जीवन भरून टाका, कारण हे आपल्याला यशस्वी होण्याची ऊर्जा देत असतात. आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य शोधा. ते तुम्हाला सुखी अनुभवी देईल.